नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक्षा भाटिया वैदूची काकी. फर्स्ट ऑफ ऑल मला तुम्हाला सगळ्यांना थँक्यू बोलायचं. तुम्ही वैदूला आणि मला इतकं प्रेम दिलं. तुम्ही तिचे मीम्स बनवलं, तुम्ही तिला खूप व्हायरल केलं. आणि पहिली गोष्ट, तिला पण माहीत नाही आहे की ती इतकी व्हायरल झालेली आहे आणि तिला तिचा अर्थ पण माहीत नाही आहे. तिला फक्त इतकंच माहीत आहे की मला गिफ्ट येतात, मी फेमस झाली म्हणून मला गिफ्ट येतात. मला म्हणजे तिला इतकंच माहिती आहे, बाकी तिला काहीच तिचं व्हॅल्यू काय आहे तिला अजिबात माहीत नाही आहे. सो थँक्यू सो मच फ्रॉम हर फॅमिली, फ्रॉम मी, फ्रॉम वैदू ऑल्सो. वैदू लव्ज यू अ लॉट, आय लव्ज यू अ लॉट, हर फॅमिली लव्ज यू अ लॉट. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मला तुम्हाला एक किस्सा शेअर करायचा आहे. तिची मम्मीचा मला काल फोन आला होता, वैदूची मम्मीचा. त्या मला बोलल्या की त्या ॲक्च्युली खूप रडत होत्या, त्या खूप टेन्शनमध्ये होत्या. त्या मला बोलल्या की वैदूची जी ट्युशन टीचर आहे तिने फोन केला आणि ती बोलली की तुम्हाला माहिती आहे का तुमची मुलगी किती फेमस झाली आहे, किती व्हायरल झाली आहे आणि त्या शिव्या देते. तर तिची मम्मी बोलली की शिव्या नाही देते ती, तुम्ही ते व्हिडिओ बघा व्यवस्थित, आम्ही पण बघितलेलं आहे, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. तर ती बोलली नाही, तुमची पॅरेंटिंग चांगली नाही आहे, तुम्ही तिला व्यवस्थित शिक्षण नाही दिलं, तुम्ही तिला वळण नाही लावलं. तर मला ही गोष्ट सांगा. हां, आणि अजून एक गोष्ट, ती बोलली की मी तिला ट्युशन नाही देणार असं ती बोलली. तर मला खूप हर्ट झालं. त्यांना पण ते खूप रडले. ते बोलले की आता माझी मुलगी व्हायरल झाली आहे तर आणि तिचा व्हायरल होण्याचा आणि ट्युशन घेण्याचा काय संबंध आहे. त्यांना मी बोलले जाऊ द्या म्हटलं, त्यांची मेंटॅलिटी तेवढी नाही आहे समजून घ्यायची. आणि दुसरी एक गोष्ट अशी पण आहे की म्हणजे मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचं आहे की वैदूची काय चूक आहे, वैदूने काय वाईट केलंय. ती तर एकदम इनोसंट आणि निरागस बाळ आहे. तिचे फॅमिलीवाले, मम्मी पप्पा भाऊ खूप साधे भोळे लोक आहेत, मिडल क्लास फॅमिलीवरून त्या लोक सगळे आलेले आहेत. त्यांना मी बोलले की काही जरी असलं ना त्रास, कोणी तुम्हाला जर बोललं तर तुम्ही मला फोन करा, मला त्या व्यक्तीला माझ्याकडे घेऊन या, मी त्यांना उत्तर देईल, तुम्ही शांत बसा, तुम्ही काहीच करू नका. कारण व्हिडिओ मी पोस्ट करते तिचे, तर मी तिची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी घेते. काही जरी प्रॉब्लेम असला तर मला फोन करा. आणि अजून एक गोष्ट अशी आहे की तुम्ही मला कमेंट करा, तुम्ही मला सांगा किंवा तुम्ही त्या हॅशटॅग काकूवरती, ज्या ट्युशनवाल्या काकी आहेत त्यांच्यावरती तुम्ही एक व्हिडिओ बनवा. असं मला वाटतंय की त्यांना थोडंसं कळायला पाहिजे की त्यांची त्या जे छोट्या मुलांचे जे ट्युशन घेतात, ते मराठीमध्ये आहे ना, ते थोडं मला ते मी अटकतीये बोलायला. तर मला ही गोष्ट समजत नाही आहे की असे का वागतात, हे अशा बायका का वागतात असं. मी त्यांना बोलले की तुम्हाला असं ट्रोल करतील लोक, कारण तुमची मुलगी खूप पुढं चालली आहे, तिच्यामध्ये खूप टॅलेंट आहे, तिच्यामध्ये खूप स्पार्क आहे, तिचं आयुष्य खूप चांगलं आहे पुढं. आणि ते मला आता दिसतं आहे तिच्या डोळ्यात, माझ्या डोळ्यात दिसतंय, तिच्या डोळ्यात दिसतंय, तिच्यामध्ये खूप स्पार्क आहे, ती खूप पुढे जाणार. पण काही लोक असतात ना पाय खेचणारे की बाबा ही एकदम रातोरात कसं काय इतकी फेमस झाले, आमचे मुलं नाही झाले, आम्ही नाही झाले. ती बोलते की मी पण व्हिडिओ बनवते, पण असे व्हिडिओ नाही बनवत. अरे ठीक आहे, सगळेच व्हिडिओ बनवतात, मी हे गोष्ट बोलत नाही आहे, सगळेच व्हिडिओ बनवतात, सगळ्यांना खूप हाऊस असते व्हिडिओ बनवायची. पण त्याच्यामध्ये तिने काय चुकीचं बोलली आहे, मला तेच गोष्ट कळत नाही आहे की ती इतकं फोन करून तिच्या आईवडिलांना इतकं तिने म्हणजे वडिलांची तर ती बोललीच नाही आहे, ती तिच्या पप्पांची नाही बोलली, ती तिच्या आईशी बोलली. आणि मला ही गोष्ट कळत नाही की ती अशी का बोलली तिच्या मम्मीला. मला खूप ऐकून वाईट वाटलं, असं तिला नाही बोलायला पाहिजे होतं. तर तुम्ही नक्की मला कमेंट करा, नक्की DM करा, नक्की मला सांगा आमच्या वैदूची चूक कुठं होती. मला इतके फोन येतात, ते सगळे लोक तिला किती प्रेम करतात. आज मला संगमनेरवरून फोन आला होता आणि खूप म्हणजे आउट ऑफ कंट्रीपासून पण मला मेसेज येतात आहे, आउट ऑफ महाराष्ट्रापासून पण मला मेसेज येतात आहे की थँक्यू सो मच वैदू रॉक्स, असं तसं भरपूर म्हणजे मला खूप मेसेजेस आले, इतके मेसेज आले की मी म्हणजे अजूनपर्यंत मी वाचले पण नाही आहेत, खूप मेसेज आलेत मला. तर थँक्यू सो मच, तुम्ही तिला इतकं प्रेम देतात आहे, तुम्ही तिला इतकं व्हायरल केलं, तुमच्याशिवाय हे होऊ शकलं नसतं. तर फक्त मला ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोचवायची होती, ही मला गोष्ट तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. तर तुम्ही नक्की सांगा, कमेंटमध्ये सांगा, तुम्ही व्हिडिओ बनवा, मला नक्की आवडेल, वैदूला पण आवडेल. आणि थोडंसं ना त्या ट्युशनवाली टीचरला पण कळेल की तिची काय चूक होती, ती कुठं चुकली होती. ठीक आहे, थँक्यू सो मच, नमस्ते.